Good morning, students. Welcome to Science Fun Fair. Standard 5th, subject English, and our topic name is Science Fun Fair. Today, we are going to read a lesson which is based on science experiment. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, आज आपण एक धडा बघणार आहोत आणि तो जो धडा आहे तो विज्ञानाच्या प्रयोगावर आधारित असा धडा आहे. We will see these two page number 60 and 61. आज आपण जो धडा बघणार आहोत ते पेज आहे हे पान नंबर 60 व पान नंबर 61. Listen carefully and watch the experiment. Learn to do it yourself and present it in English. लक्षपूर्वक ऐका आणि प्रयोग नीट पहा. तो स्वतः करायला आणि इंग्रजीत सादर करायला शिका. Hi, my name is Karthik Sheshagowde. Hi, my name is Ayush Mukund Jadhav. Hi, my name is Krishna Sanjay Nathe. These three boys going to show all experiment. Let's see. हे जे तीन विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला त्यांचे इंट्रोडक्शन दिलं आहे, हे तीनही मुलं तुम्हाला आजची ही एक्सपेरिमेंट प्रयोग दाखवणार आहेत. In the first part of our lesson, you can see a girl playing with a balloon. ह्या पहिल्या प्रयोगामध्ये, पहिल्या पार्टमध्ये लेसनच्या आपण बघणार आहोत एका मुलीला. ती काय करत आहे? बलून सोबत खेळत आहे. बट ऍक्च्युली शी इज ट्राइंग टू शो वन ट्रिक. परंतु तिने काय केलेलं आहे? आपल्याला एक ट्रिक दाखवलेली आहे. ट्रिक ऑफ द बलून ऑन द वॉल विदाउट अप्लाइंग ग्लू. म्हणजे ती काय करते आहे की बलून वॉलला स्टिक करते, परंतु विदाउट अप्लाइंग ग्लू, ग्लूचा वापर न करता. डू यू वॉन्ट टू नो हाऊ शी डिड इट? तुम्हाला बघायचं आहे का ती कसं करते? बघा तर मग आपल्याला हा आयुष दाखवतो. Hello friends, today I am going to show you how the balloons stick on the wall without the glue. It is the magic. It is not magic. Now I will rub it on my head. Now I will stick it on the wall. See this? It is stick to the wall. This is not a trick. It happens due to the electricity. बघितलं विद्यार्थ्यांनो, त्यांनी काय केलं आयुषने? When you rub the balloon on your head, it creates friction which causes generation of electricity, and power of electricity causes the balloon to stick to the wall. म्हणजे ज्यावेळेस आपण आपला हेडवर बलून रब करतो म्हणजे घासतो, त्यावेळेस काय तयार होतं? फ्रिक्शन तयार होतं. आणि ह्या फ्रिक्शन्समुळेच काय होतं की इलेक्ट्रिसिटी त्यामध्ये निर्माण होते बलून मध्ये, आणि तो काय होतं? बलून वॉलला चिकटीला जातो. Now let's see the second experiment of the bowl. So friends, I am going to show you a simple musical instrument. These are all glass bowls. I will put some water in this. This bowl has more water in it. This bowl has less water in it. Every bowl has more water than the bowl of left. Now I will tap each bowl gently with a spoon.
Did you hear it? What a wonderful sound. Do you want to try this? Please be careful. Thank you. बघा, आयुषने ह्या ठिकाणी काय केलं आहे की प्रत्येक बाउल मध्ये त्याने सम वॉटर काही पाणी टाकलेलं आहे. पहिल्या बॉटल मध्ये त्याने जेवढं पाणी टाकलेलं आहे त्याच्या कमी प्रत्येक बॉटल मध्ये करत करत त्याने शेवटच्या बाउल पर्यंत आलेला आहे. आणि शेवटच्या बाउल मध्ये काय केलेलं आहे, त्यांनी एकदम सम ऑफ वॉटर टाकलेलं आहे. त्यानंतर त्यांनी स्पूननी काय केलं आहे, प्रत्येक बाउलला टॅप केला आहे. त्यामुळे काय आहे की हा वंडरफुल साऊंड तुम्ही ऐकला आहे त्याने. आणि तुम्हाला सांगितलं पण आहे की तुम्ही सुद्धा हे घरी करू शकतात, परंतु बी केअरफुल. ओके, मला असं वाटते की ही एक्सपेरिमेंट तुम्हालाही छान आवडली असेल, कारण की विदाऊट एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही काय केलं आहे, घरच्या घरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाउलने तयार केला आहे आणि त्यातून तुम्ही छान असा मंजूळ आवाज ऐकला आहात. नाउ लेट्स सी आवर थर्ड एक्सपेरिमेंट. Our third experiment needs a bottle, vinegar, balloon and baking soda. आपल्या ह्या तिसऱ्या प्रयोगासाठी आपल्याला गरज आहे एका बॉटलची, व्हिनेगरची, फुग्याची आणि खाण्याच्या सोड्याची. Good morning. I am going to present an experiment. You will love to watch this. This bottle hold vinegar. This balloon hold baking soda. Now I fit the balloon on the mouth of bottle like this. Now I lift the balloon, then the soda will fall in the bottle. And just watch. Then the balloon blows up. When you mix soda and vinegar, a gas known as carbon dioxide, the balloon blows up because of the gas. Thank you for watching my experiment. बघा विद्यार्थ्यांनो, ह्या ठिकाणी ह्या कार्तिकने काय केलेलं आहे, एक बॉटल घेतलेली आहे, त्या बॉटलमध्ये व्हिनेगर टाकलेला आहे, बलून मध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि तो बलून काय केला आहे, बॉटलच्या माउथला, तोंडाला फिट बसवला आहे. ज्यावेळेस बलून मधला सोडा बॉटल मधल्या व्हिनेगर मध्ये मिक्स होतो त्यावेळेस एक वायू तयार होतो. तो वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आणि हाच कार्बन डायऑक्साईड वायू काय करतो आहे की बलूनला ब्लो करते. बघा, दिस इज ओनली ड्यू टू गॅस विच इज फॉर्म व्हेन विनेगर मिक्स्ड विथ बेकिंग सोडा. दिस गॅस इज कार्बन डायऑक्साईड विच हेल्प्स द बलून टू ब्लो. तो बलूनला मोठा होण्यासाठी, ब्लो होण्यासाठी, वाढण्यासाठी काय करतो, हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालेला मदत करतो. नाउ कमिंग टू द लास्ट एक्सपेरिमेंट ऑफ द लेसन. It is based on magnet power. Everyone knows that magnet. आपला हा शेवटचा एक्सपेरिमेंट आहे तो आहे मॅग्नेट पॉवरचा. आणि तुम्हा सर्वांना मॅग्नेट म्हणजे काय तर हे चांगलंच माहिती आहे. This experiment look like magic, but it is not magic. It is science. Okay, look, see. Like a magic, but it not magic. It is a science. This is a magnet. It attracts towards itself everything that is made of iron. Just watch. It draw the clips through air. I will put the clips in glass bowl. I will draw the clips through glass.
I will pour some water in the bowl and glass. Do you want to try it with paper? Thank you. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ह्या कृष्णाने काय केलं आहे की मॅग्नेटने काय केलेलं आहे, मॅजिक तुम्हाला दाखवली आहे. परंतु ही मॅजिक आहे का? नाही, तर ही आहे एक सायन्स, हे विज्ञान आहे की मॅग्नेट काय करतं की आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही अट्रॅक्ट करतं. परंतु कुठल्या? एव्हरीथिंग दॅट इज मेड ऑफ आयरन, म्हणजे जी गोष्ट लोखंडाची आहे ती गोष्ट ही आपल्याकडे आकर्षून घेतं. त्यांनी सुरुवातीला काय केलं की काही पिन्स आहे, क्लिप्स घेतल्या आणि त्यांनी आपल्या मॅग्नेटने खेचून घेतल्या. नंतर त्या क्लिप त्यांनी ग्लासमध्ये टाकल्या, त्यात थोडं पाणी टाकलं, तरी सुद्धा त्या पाण्यातून काय झालेलं आहे, त्या लोखंडाच्या पिना ह्या त्याच्याकडे, त्या लोह चुंबकाकडे आकर्षित झालेल्या आहे. तुम्ही हे पेपरवर सुद्धा ट्राय करू शकता. विद्यार्थ्यांनो, हे जे सर्व झालेलं आहे यामध्ये काय आहे की पाण्यामध्ये जरी लोखंडाची एखादी गोष्ट असली तर आपण मॅग्नेटच्या साहाय्याने तिला खेचू शकतो. यामध्ये काय आहे, मॅजिक नाही आहे, परंतु यामध्ये सायन्स आहे की लोह चुंबकामध्ये जे काही मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटमुळे ह्या गोष्टी घडू शकतात. सो स्टुडंट्स, होप यू विल अंडरस्टँड ऑल दिस एक्सपेरिमेंट व्हेरी वेल. मला असं वाटतंय की तुम्हाला हे सर्व एक्सपेरिमेंट खूप चांगले समजले आहेत. अँड यू मस्ट लर्न सम इंटरेस्टिंग सायंटिफिक फॅक्ट्स विच लुक लाईक मॅजिक. आणि तुम्ही सुद्धा हे सायंटिफिक फॅक्ट समजून घेतलेले आहात, मजेशीर आहे आणि ते जसे काही जादू सारखेच. बट इट इज नॉट मॅजिक, इट इज सायन्स. परंतु ते जादू नाही आहे, ते काय आहे, एक विज्ञान आहे. की जसं सुरुवातीला आपण पाहिलं की बलून आपल्या हेडला ज्यावेळेस आपण रब करतो त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रिसिटी मुळे आपण तो बलून वॉलला स्टिक करू शकतो. या ठिकाणी ही कुठलीही जादू नाहीये, ही सायंटिफिकली एक ट्रिक आहे. सेकंड आपण बघितलं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, त्यामधनं काय झालं की खूप छान असा साऊंड आपण ऐकला, ओके नाही, वंडरफुल साऊंड आपण ऐकला. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनो काय होतं की पहिली काय केली होती, पहिलं बाउल फुल ऑफ वॉटर, म्हणजे पूर्णपणे पाण्याने भरलेलं होतं. नंतरच्या प्रत्येक बाउलमध्ये कमी कमी करत त्याने काय केलेलं होतं, पाणी टाकलं होतं. आणि स्पूननी फक्त एक एक टॅप त्याने प्रत्येक बाउलला केली होती, तरी सुद्धा त्यामध्ये असलेल्या कमी जास्त पाण्याच्या पातळीमुळे तुम्ही तो वंडरफुल साऊंड ऐकू शकलात. त्याचप्रमाणे थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस बेकिंग सोडा बॉटलमध्ये असलेल्या व्हिनेगर मध्ये मिक्स होतो त्यावेळेस एक वायू तयार होतो, तो म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू. आणि ह्या कार्बन डायऑक्साइड वायू काय करतो, बलूनला ब्लो करायला म्हणजे फुगण्यासाठी काय करतो, तो मदत करतो. या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारची मॅजिक नाही. हा प्रयोग तुम्ही करून समोरच्यांना आसानीमध्ये म्हणजे एकदमच तुम्ही फुल बनवू शकतात की ज्यांना माहीतच नाही सायन्स काय आहे, त्यांच्या समोर जर तुम्ही हा प्रयोग केला तर त्यांना नक्कीच यामध्ये जादू वाटेल. परंतु विद्यार्थ्यांनो असं नाहीये. तुम्ही बघितलं की हे कशामुळे झालं, तर बलून मधल्या असलेल्या बेकिंग सोड्यामुळे आणि बॉटल मध्ये असलेल्या व्हिनेगरमुळे. ते दोघं ज्यावेळेस एकमेकांच्या मिश्रण झालं, दोघांचं मिक्स झाले एकमेकांमध्ये, त्यामुळे तो आपल्याला वायू, नवीन वायू तयार झालेला मिळाला ह्या दोघांच्या मिश्रणामध्ये, तो म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू. आणि लास्टचा प्रयोग तर तुम्ही बघितला असतो, तर एकदम सिंपल होता. मॅग्नेट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणजे मॅग्नेट काय करत आहे की कुठल्याही लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतं, म्हणजेच आकर्षित करून घेतं. सो स्टुडंट्स, आय होप यू विल ट्राय ऑल दिस एक्सपेरिमेंट्स ॲट होम. मला अशी आशा आहे की तुम्ही हे सगळे प्रयोग तुम्ही तुमच्या घरी करून पाहण्याचा नक्कीच प्रयत्न कराल. थँक यू स्टुडंट वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड.